आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सवे कवे कसा वाटला मम्मी साहेबाचा इंगा? मग मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. भारीच केलं बघ मम्मी साहेब, खरोखरच साडी नेसायला बाहेर गेली. ए सई करे, कधी कधी हसण्यापेक्षा का नाही तिचं हिडी शूटिंग करायला पाहिजे होतं, म्हणजे तिचं पडलेलं तोंड बघून मला परत 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 आनंद झाला असता. सॉरी सॉरी मम्मी, हे पिक्चरच मिस झाला बघा शूट करता करता. ए पिक्चर कसला ह्यो? ह्यो फक्त टेलर आहे, टेलर. ओ मम्मी, ट्रेलर नसते, ट्रेलर असते ते ट्रेलर. तीच तीच. तिला आता असा त्रास देणार आहे, असा त्रास देणार आहे का पुन्हा ह्या घरात पाऊल ठेवायची तिची हिंमत बी होणार नाही. मम्मी, ते वाघमारे कुठे आहेत? ड्युटीवर गेलेत बाबा मॅडम. आता त्यांची ड्युटी होणार, मग त्या फ्री होणार, मग त्यांना घरची आठवण होणार. आमच्यासारखं थोडंच फ्री आहेत बाई त्या. अगं मम्मी, उलट बरं आहे ना, त्यामुळे सारखं त्यांचं तोंड तर बघायला लागणार नाही. बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, याच्यात लिहिलंय. सुनंदे, लई भारी वकील बघितलाय बघ मी तुझ्या लेकीला तिथनं सोडून आणायसाठी. मग तिथनं एकदा का ते आली का नाही की लगेच तिचं डिजा बरोबर लगीन लावून देऊ. मग आयुष्यभर तुझी लेक तुझ्या डोळ्यामोर, टेन्शनच नाही. आणि डीजेचं लग्न आहे ना, आपण आपल्या पैशात लावू, कोणाचे उपकार नकोच आपल्याला. कुठलं पैसा? जिथं पेन्शन तिथं नो टेन्शन. मंजू, अगं ये की आतमध्ये, बाहेर काय उभी राहिलेस अशी? अजिबात जमणार नाही. तुला मागल्या टायमाला सांगितलं होतं, तू माझ्या डीजाला फसवून लगीन केलंयस त्या गुंडा बरोबर. त्याच्यामुळं त्याच्याबरोबर जवळ घटस्फोट घेत नाहीस का नाही, तवर तुला ह्या घरात पाऊल ठेवाय परवानगी नाही. आणि तरी बी तोंडवर करून आली असवी. अगं सुनंदे, ही समज मी हिच्या भल्यासाठीच करते आणू का? तू रडू नकस बरं.
मंजू बाळा तू जा तुझ्या घरला. जेव्हा कवा त्या गुंडा बरोबर घटस्फोट घेशील का नाही तेव्हा माघारी घे. मग मी तुला घरात घेईन. हा जा निघा इथनं निघा. ही अशी ऐकायची नाही. वंश आई मंजू अजून कशी आली नाही? सत्या, ए सत्या, सत्या उठ जरा. काय झालं? अरे तुझी बायको आली नाही अजून घरात. बघ ना जरा कुठं आहे काय आहे ते. मी तिला फोन करतोय तर माझाही फोन लागत नाही. अहो कामावर गेल्यात त्या आणि ड्युटी झाली की येतील की. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, मी त्यांना माझी बायको मानत नाही. कुठं का जाईनात, मला काय करायचंय तेव्हा. सत्या, अरे अग्नीला साक्षी मानून लग्न झालंय ना तुमचं, आणि आता म्हणतो की ती माझी बायको नाही म्हणून. हेच जर तुला तात्यासाहेबांनी विचारलं असतं तर त्यांना असंच उत्तर दिलं असतं का तू? अरे रात्रीच्या 11, 11:30 वाजत आलेत, ती पोरगी अजून घरी आलेली नाहीये. नवरा म्हणून सोड, एक माणूस म्हणून तरी विचार कर तिचा. तुझ्या विश्वासावर, तुझ्या आधारानं ती पोरगी या घरात आलीये. आणि कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत असा विचार करणं ही आपली संस्कृती नाही. आणि तुझे संस्कार तर असे अजिबात नाहीत. ओळख जरा स्वतःला. लग्न कसं बी झालं असलं तरी माणुसकी म्हणून वाघमाऱ्यांची जबाबदारी आहे माझी. रात्री कशाला त्रास देताय फोन करून? हा, ही काय लपडी करायची सकाळी करा, उद्या या सकाळी. हो खुसपुटे साहेब, सत्या बोलतोय मी. सत्य दादा, सॉरी बोला की. वाघमारे मॅडम आहेत का? वाघमारे ते गेले की कवा? काव काय झालं? ही जी काही वर्दी आहे की नाही, ही बाहेर मिळवायची. तेव्हा साडी नेसून आत यायचं. साडी नेसल्याशिवाय आत यायचं नाही. तुला मागल्या टायमाला सांगितलं होतं. त्याच्यामुळं त्याच्या बरोबर जवळ घटस्फोट घेत नाहीस का नाही तवर तुला ह्या घरात पाऊल ठेवाय परवानगी नाही. जावं काय परत घरात, पण साडी नेसल्या बिगर घरात पाऊल ठेवायचं नाही असं म्हणल्यात मम्मी साहेब. उगाच राज्याला तमाशा होईल. पण आता थांबू तरी कुठं? चौकीत जावं तर त्यांना नेमकं घरात काय चाललंय याचा अंदाज येईल. थँक्यू देवा. राज्याला कुठंच पाठ टेकायला जागा मिळत नव्हती, पण तू आलास मदतीला. आजची रात्र इथंच थांबते. लक्ष ठेव माझ्यावर.
फोन बी स्विच ऑफ येतोय. कुठे गेले असतील बरं वाघमारे. हो वाघमारे, हो वाघमारे. हो इथं काय करताय तुम्ही? अहो एवढा उशीर झाला तरी घरला का आला नाही अजून? तुम्हाला काय मजा येते का हो आमच्या घरच्यांना त्रास द्यायला? कुठं कुठं शोधलं तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ना नुसतं नावालाच पोलीस आहे, अक्कल जरा बी नाही तुम्हाला. हो तुम्हाला अपरात्री असं काही झालं असतं तर सगळं माझ्यावर खापर फुटलं असतं ना. बरं जाऊ द्या, आता घरला चला, घरी जाऊन झोपा. हो नवरा असल्यासारखं काय चिडते माझ्यावर? हो हो वाघमारे. उगाच काळजी दाखवायची गरज नाही. तात्यासाहेबांच्या भीतीने इथं मला शोधायला आलाय, मला माहित नाही वय. तुम्ही जा घरला, तुम्ही जा घरला, मी नाही येणार. माझं मी बघून घेईन काय करायचंय ते. आणि तात्यासाहेबांना काय सांगायचंय ते बी सांगेन. तुमच्यावर आरोप नाही येणार कसला. हो वाघमारे, तुम्ही खरंच डोक्यावर पडलाय का हो? उगाच ती नाटकी करू नका माझ्यासमोर. तुम्ही माझ्या घरात राहताय म्हणजे तुमची सेफ्टी माझी जबाबदारी आहे, कळलं का? आता उलटी उत्तर द्यायचं बंद करा आणि गपगुमान चला माझ्या बरोबर. या नाहीतर बसा इथंच. शेवटचं विचारतोय, येणार आहे का नाही तुम्ही? नाही येणार. कुत्र्याला बी आताच भुंकायला काय झालं? देवा, लईच भीती वाटायला लागली. काय करू आता?
काय झालं? चला. मी नाही आत येणार. मी बी आत घेणार नाही तिला. सत्या, तुला तरी काय गरज होती ही बॅग घरात आणायची? अगं मग तर रातच्याला कुठं सोडून यायचं? हे बघ सत्या, सुर्वेच्या घरात राहायचं असल तर काही नियम तिला पाळावंच लागतील. आणि साडी नेसते बगर मी तिला घरात पाऊल बी टाकू देत नसते. ह्यो कसला नियम आहे मम्मी? अगं तुझ्या नियमापायी त्यांना बाहेर थांबावं लागलं होतं. राहू दे की मग, तिला बी समजू दे की सुरुवेंची सून म्हणून मिरवायला काय काय करावं लागतंय ते. मम्मी, अगं बेवारस मांजराच्या पिल्लाला बी किती मोठ्या मनानं घरात घेतो आपण. या तर माणूस आहेत ग. आणि आपला किती बी राग असला ना त्यांच्यावर तरी आपण जरा माणुसकीने वागायला पाहिजे ना. मांजरीचं पिल्लू बोलून दया दाखवते, बाकी फडाफडा बोलताना नाही दाखवते मनाचा मोठेपणा. राहू दे, बोलून तरी काय उपयोग आहे. वाघमारे, चला तुम्ही. माझ्या लेकाला माझ्या विरुद्ध भडकवतीस वय? बघतीस तुझ्याकडं. डबा तयार आहे का? आज मी बाहेरच तयार आहे. येत. अगो बाई, ऍक्सिडेंटल सुनबाईंनी काय बी काम ठेवलं नाही आपल्याला. आज कुठं जरा रिलॅक्स व्हायला मिळते बघा स्वप्नाला. आज आमच्या नरड्यात चहा जाईल का नाही? मम्मी, काय रे सत्या? अगं मी राजवाड्यावर चाललोय, जरा काम आहे आणि तिथनं पक्ष कार्यालयात बी जायचंय. तेव्हा उशीर होईल. अरे पण चहा. सत्या, मला काही तुझं कालचं वागणं पटलेलं नाही. ह्या घरात मम्मीनं सांगितलेलं नियम पाळावंच लागतील. ही सत्ताला कॉन्स्टेबल म्हणून मिरवते ना, मग काल रात्री बाहेर राहिली असती तर आबाळ नसतं कोसळलं. कशाला घेऊन आला तिला घरात? मम्मी, मला तुझा ह्यो नियम अजिबात पटला नाही बघ. अगं कुठल्या बाईनं कुठलं कपडे घालायचं हे तिचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. आणि त्या बाबतीत असं जबरदस्ती केलेलं मला अजिबात चालणार नाही.